नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या अनोखी सफर या बाल कादंबरीची व्हिडिओ सिरीज पाहत आहोत आणि आज या बाल कादंबरीचा भाग 4 आपण पाहणार आहोत. अनोखी सफर या बाल कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. चला तर मग बघूया आजचा आपला 4था भाग. नमी आणि आई त्याच्याकडे चमत्कारिकपणे बघत असताना तो मुलगा शांतपणे झाडाच्या बुंद्याकडे दमदार पावली टाकत निघाला. झाडाच्या बुंद्याकडे येणाऱ्या मुलाकडे मण्या बघत राहिला. त्या मुलाने दोराला हात न लावण्याचा दिलेला इशारा नकळतपणे मण्याने पाळला. त्याने दोराला स्पर्श सुद्धा केला नाही. कुडमुड्या शरीराचा आणि मळकटलेल्या कपड्यातील तो मुलगा मण्याजवळ आला. वर लटकलेल्या बाबांकडे बघत तो खट्याळपणे हसला आणि म्हणाला, भलती शिकार सापडली मनाकवई. माझ्या बाबांना शिकार काय म्हणतोस? ते काय तुला जंगलातले प्राणी वाटले का? हा लावलेला सापाळा तुझाच आहे वाटतं, बरोबर ना? मण्याने त्या मुलाला दरडावून विचारले. हा, ह्यो सापळं मीच लावलं होतंय, पण माका काय माहिती ह्याच्या जनावराच्या ठिकाणी माणूस गावतलो. मळकटलेल्या कपड्यातील तो मुलगा साळसूतपणे बोलला खरा, पण त्याची मालवणी भाषा मण्याला नीट समजेना. तसा मण्या त्याला म्हणाला, बाबा, मराठीत बोल बघू, तुझी भाषा माझ्या डोक्यावरून जाते. त्याच्यात काय भारी असा? मालवणी आणि मराठी दोघी सख्यो वहिनी बहिणी. मण्या, गप्पा काय मारतोस? अरे बाबा, मला आधी सोडव याच्यातून, नाहीतर जर का माझ्या वजनानं हात दोर तुटला तर माझा कपाळ मोक्ष झालाच म्हणून समज बाबा. वैतागून बाबा मण्यावर ओरडले. मण्या शेजारी उभ्या असणाऱ्या त्या मुलालाही ते अंमळ रागाने म्हणाले, पोरा, अरे तुझा हा सापळा खोल बाबा आधी. मी मगापासून वटवाघळासारखा लटकलोय, दिसत नाही का तुला? बाबांचे ओरडणे ऐकून अचानक उषा मावशी घरातून धावत पळत बाहेर आली. काय झाला काय रे बाहेर? अरे देवा, झाडाक उलटो कोणाक लटकावल्यानी? कोण निशाताई तू? ह्या काय चालला सगळा? उषा मावशी बाहेर येऊन समोरचे दृश्य बघून गांगरून गेली. त्यात स्वतःची मोठी बहीण निशाला बघून तर ती अधिकच चकित झाली. उषा मावशीला तिथं आलेले बघून आई घाईघाईने तिला म्हणाली, उषा, बघ ना ग तुझे भाऊजी कशी संकटात सापडलेत. झाडाक लटकलेलो भाऊजी असा काय? अरे देवा रवळनाथा, आता रे काय करू? उषा मावशी इलाज खुंटल्यागत बोलली. तो झाडाच्या जवळ उभा असणारा तो मुलगा पुढे येत म्हणाला, आये, तू भिवा नको, मी असं आहे ना, मी त्यांका सोडवतोय. कोण? दिगू तू? म्हणजे ह्यो सारा खेळ तुझो असा तर? अरे मेल्या दिग्या, त्या फासात तू कोणाका अडकवलंस? तुका माहीत असा? उषा मावशी रागाने त्या मुलावर ओरडली. उषा मावशीच्या बोलण्यावरून त्या मुलाचे नाव दिगू होते हे सगळ्यांना समजले. उषा मावशी रागाने ओरडल्याने तो जरासा चपापला आणि त्याने हळू आवाजात म्हटले, आहे कोण असत हे? अरे मेल्या दिग्या, ही तुझी पुण्याची निशा मावशी आणि झाडाक लटाकलेले तुझे हेमंत काका असत. ह्यो तुझा मावस भाऊ आणि ही मावस बहीण. कळला काय? गाढवा, तू तुझ्या हेमंत काकाक वरती लटकवलंस. चुकला, पण मी ह्यो मुद्दाम नाही केलंय. ह्यो सापळा मी डुकरासाठी लावलंय होतोय, त्याच्यात नेमके काका अडकली. असं म्हणत दिगू दुसऱ्या झाडाकडे पळाला. क्षणार्धात त्याने बाबांना सापळ्यातून खाली उतरवले. मने त्याच्याकडे चक्रावून बघत होता. दिगूने भलत्याच झाडाचा दोर सोडला होता. काय रे दिगू, या झाडाचा दोर सोडण्याऐवजी तू भलत्याच झाडाचा का सोडलास? मण्याने विचारले. त्याचे काय आहे मन्या, हा दोर फसवा आहे. जर का हा दोर सोडला तर सापाळ्यात अडकलेल्या बिचाऱ्या काकांच्या अंगावर भला मोठा ओंडका येऊन आदळला असता. सापाळ्यात अडकलेल्या डुकराला पकडण्यासाठी हा उपाय केला होता, म्हणून मी तुला त्या दोराला हात लावू नको म्हणत होतो. दिगूने मराठीमधून मण्याला समजावले. अगो बाई, म्हणजे हा दिगू तुझा आहे होय? केवढा मोठा झालाय नाही? आई लाडात येऊन दिगूला हलकेच थोपटत म्हणाली. हो, मोठा झालाय, पण उचापत्या करणारा सुद्धा झालाय. त्याच्या उचापतीमुळेच मी आज संकटात सापडलो होतो. नशीब माझे यातून सुखरूप सुटका झाली. बाबा खोचकपणे बोलले. तसे सगळे खदाखदा हसू लागले.